सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हम तुम्हारे साथ हैं। प्रमिला ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रमिला मैंद यांचा झंझावती प्रचार सुरू असून मंगळवारी त्यांनी हनुमंतनगर लोखंडेमळा परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या। यावेळी महिलांनी रांगोळ्या काढून त्यांचे जोरदार स्वागत केले। एवढेच नव्हे तर नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचाही निर्धार व्यक्त केला। तब्बल 23 वर्षांपासून समाजसेविका म्हणून काम करणाऱ्या मैंद यांनी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। सत्तेसाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्याचा हा हेतू त्यामागे। आजपर्यंत प्रभागात केलेल्या विविध कामांची शिदोरी घेऊन त्या रिंगणात उतरल्या आहेत। पायाला भिंगरी लावून त्या संपूर्ण प्रभाग पिंजून काढीत आहे। सोमवारी दसक राजवाडा भागातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर मंगळवारी त्यांनी हनुमंतनगर लोखंडेमळा भागात जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतलाय। हनुमंतनगर येथे असलेल्या श्री दत्तात्रय महादेव मंदिर तसेच म्हसोबा मंदिरात श्रीफळ वाढविले आणि गाठी भेटींना सुरुवात केली आहे। हनुमंतनगर, लक्ष्मण नगर यासारख्या विविध भागात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। महिलांनी प्रचार मार्गात रांगोळ्या काढून मैंद यांना भरभरून प्रतिसाद दिलाय। तसेच ठिकठिकाणी त्यांच्या आगमनावेळी फटाक्यांची तुफान आतिषबाजीही करण्यात आली। मैंद यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचीच ही पावती होती। थोरा मोठ्यांनी देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिलाय। संपूर्ण प्रचार दौरा नेहमीप्रमाणे याही वेळी लक्षवेधी ठरला। किंबहुना या दौरा प्रचंड प्रतिसादही लाभला। जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद मैंद यांची जमेची बाजू मानली जात आहे, तर विरोधकांना धडकी भरली आहे। एकंदरीत पहिल्या टप्प्यात मैंद यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय सुकर मानला जात आहे। नमस्कार, मी प्रमिला कैलास मैंद। आता होऊ केलेल्या निवडणुका प्रभाग 17 मधून मी बीजेपी मार्फत तयारी करत आहे आणि माझं कार्यही काही वर्षांपासून चालू आहे। तर माझं वैयक्तिक मत असं आहे, राजकारण किंवा सत्ता ही गाजवण्यासाठी नसते, आपण आपलं काम दाखवणं गरजेचं असतं। तर मी माझं पुढचं विजन सांगणार आहे तुम्हाला सर्वांना की मी पुढे काय बदल घडवणार आहे, प्रभागाचा कसा विकास करणार आहे। राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठी नाही आहे, तर समाजासाठी प्रत्येक घटकांच्या व समस्यांमध्ये बदल घडवून आणणे, त्यावर कसं त्या समस्यावरती मार्ग काढणे। आणि दुसरा बदल म्हणजे आत्ता जॉब नाहीत मुलांना, तर युवकांसाठी संधी, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि रस्ते, नळाला पाणी आणि शिक्षण तसेच पर्यावरण, ह्या अनेक अशा गोष्टी त्याच्यावरती मला काम करायचं आहे। बदल हा बोलून नाही घडवायचा, तर तो मी माझ्या कर्तृत्वातून बदलून दाखवणार आहे आणि त्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य आहे। आत्तापर्यंत तुम्ही जसं मला सहकार्य दिले तसंच पुढेही द्या। हां, महिलांसाठी मी कसं मला घर बसल्या त्यांना इन्कम सोर्स जनरेट करता येईल, प्रत्येक गोष्टींवरती, शिक्षण आणि युवकांसाठी संधी, जॉबचं प्रत्येक गोष्टींवरती मी काम करणार आहे। पण त्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य आहे। आणि आज या महिला इथे आल्या आहे ना, स्वइच्छेने माझ्यासाठी मला घरात फोन येतात, ताई आम्हाला तुमच्या प्रचारासाठी यायचं आहे, ताई मी काय मदत करू तुम्हाला। म्हणजे जेवढ्या प्रमाणात मला टँकरचे फोन येतात, ताई नळाला पाणी नाही आहे, ताई पाणी पाठवा। आता त्याहूनही अधिक मला फोन असे येत आहे की ताई आम्हाला तुझ्या प्रचारासाठी यायचं आहे। हे स्वइच्छेने माझ्यासाठी बाहेर निघालेल्या महिला आहे। आणि तसंच मला मुलं आहेत ना, माझ्या मुलांनाही फोन येतात, ऑफिस टीमला पण फोन येतात, ताईंना सांगा ऑफिसवरती येतात, आम्हाला ताईकडे यायचं आहे, ताईच्या प्रचाराला आम्हाला सोबत घेऊन चला। मी मग त्यांना सारखं सांगते, आता नाही थकायचं। कल्पना राजू काळे, मी प्रमिला ताईंची धन्यवाद मानते, का त्यांनी खूप मदत केलेली, पाणी नसताना पाणी दिलेलं आहे आणि सगळ्या सोयी केलेल्या आहे महिलांसाठी। त्या खूप चांगल्या आहेत, त्या खूप कामं करतात, नव्हते उभे तरी त्यांनी खूप काम केलेले आहे। पाण्याची वाटप वगैरे त्यांनी केलेली आहे, टँकर पाठवलेले आहे, म्हणजे ज्या ज्या समस्या होत्या त्या येऊन त्यांनी केलेले आहे। चंबरचे पण कामं केलेले, ज्या महिलांना मदत पाहिजे त्यांना मदत केलेली, म्हणजे आपले ते चेंबर त्यांनी स्वतः उभं राहून त्यांनी केलेले असे साफ, म्हणजे गल्ली गाय त्यांनी पण घाण असलेले त्यांनी स्वतः उभे राहून साफ केलेले, गाड्या पाठवलेल्या आहे, कचऱ्याची पण त्यांनी खूप आणि पाण्याची पण सोय केलेली आणि त्या अजून करतील आणि महिलांसाठी पण त्यांनी अजून पण
खंबीरपणे उभे आहे ना, राहो आमच्या आशीर्वादाने. सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहेत. प्रमिलाताईंनी आमच्या 17 क्रमांक वॉर्डमध्ये पुष्कळ कामं म्हणजे नळाचे पाईप, नाल्या, त्यानंतर जे काही गटारी तुंबल्यात त्याचे, आणि जेल रोडपासून नांदूर नाका ते टाकळी परिसरापर्यंत त्यांचे पाण्याचे ट्रॅक्टर, नळाची सुविधा सर्व काही ते करत आहेत. प्रत्येक वेळी ते आमच्या इथे मीटिंग घेतात, सर्वांचं ऐकतात, सर्वांसाठी धावतात. तर अशासाठी सर्वांनी बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे. त्या न निवडता आपल्यासाठी जर एवढं करू शकतात तर यापुढे त्या काय काय करतील याचं आपण लक्षात घेऊन प्रत्येक महिलेनी समोर यायचं आणि प्रमिलाताईला पुढं करायचं. प्रमिलाताई आगे बढो, भारतीय पार्टी. माझं नाव उन्नती रोटे, मी लोखंडेमळा परिसरात राहते आणि प्रमिलाताई मैंद माझी मैत्रीण कांबळे टीचर, त्यांच्या ह्या मैत्रिणी आणि माझ्या पण मैत्रिणी म्हणून त्यांचं बॅकग्राऊंड मला तिकडनं जास्त माहिती. आणि त्या उभ्या राहील नसताना पण त्यांनी आमच्या प्रभागात भरपूर कामं केले. तर जर उभ्या नसताना एवढे कामं करू शकता तर निवडून आल्यावर किती करतील. आपण भाताची चव शितावरून ओळखायची. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. ताईंनी खूप कामं केले, खूप जणांना पाण्याचे टँकर पुरवले, बोरिंगचे कामं केले. त्यांनी नगरसेवक नसताना त्यांनी खूप पाठिंबा दिलेला आहे. अजून निवडून आल्यावर ते खूप काही आपल्या जनतासाठी करू शकते ते, आणि त्यांच्यावर खूप विश्वास आहे आमचा. आणि आम्ही सगळे महिला त्यांच्या पाठीमागं उभे आणि सगळ्यांनी त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद. त्यांना खूप त्यांनी चांगले कामं केले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत. तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील. आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा. नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित.